आवाज नको रे समोर, शांत बस. चला, आवाज नको मध्ये या. चला. एका दुकानदाराने एक खुर्ची 15%च्या ऐवजी 8%च्या फायद्याने विकतो. बरं का, 15%ने फायदा घ्यायचा होता, तो काय केला, 8% फायदा घेते. बरोबर. तर त्यामुळे 56 रुपये त्याला कमी मिळतात. किती रुपये कमी मिळतात त्याला? 56 रुपये कमी मिळतात. ओके. 56 रुपये कमी मिळतात. तर खुर्चीची किंमत आपल्याला विचारली. आपल्याला खुर्चीची किंमत विचारली. बघा काय विचारली, खुर्चीची तुम्हाला किंमत विचारली. बरं का. त्या खुर्चीवर त्याला 15% घ्यायचा होता, तर त्यानं 8% घेतला. म्हणजे या दोघांचा डिफरन्स कितीचा? त्यानं 15% घ्यायचं होतं, तर त्यानं 8 रुपये 8% काय करतो, फायदा घेतो. तर म्हणजे कितीचा फायदा घेतला त्यानं टोटल? कितीचा डिफरन्स आहे हा? डिफरन्स कितीचा आहे? हे आवाज बंद कर रे, आवाज बंद कर. कितीचा डिफरन्स आहे बोला? 7%चा डिफरन्स आहे. तर म्हणजे 7% म्हणजे 56 रुपये, याला 56 रुपये. बघा 7% त्याला काय मिळतात एका वस्तूवर? 7% म्हणजे 7% बरोबर, 7% बरोबर काय? 56 रुपये. लक्षात ठेवा, 7% बरोबर 56 रुपये. म्हणजे का लिहिले 7%? बघा बघा, 15%च्या ऐवजी 8% त्याला फायदा मिळतो आणि त्याला कमी रुपये. बघा किती कमी मिळाले, किती कमी मिळाले? 56 रुपये. मग आता 56 रुपये किती पर्सेंट कमी मिळाले? बघा ह्याचा डिफरन्स बरोबर हे असणार आहे. ओके, याचा डिफरन्स बरोबर हे असणार आहे. म्हणजे काय? 15 - 8% बरोबर 7%. 7% बघा बरोबर किती असणार आहे इथं? 56 रुपये कमी. म्हणजे 7% काय? 56 झाले. बरोबर. तर बघा 1% म्हणजे किती? तर बघा आपण 1% म्हणजे किती? तर याचा इथं काय क्वेश्चन मार्क करा, गुणाकार करा. बरोबर. किंवा तुम्हाला डायरेक्टली करता येते. 7 × 1 = 7, 7 × 8 = 56 म्हणजे 8 रुपये. 1% म्हणजे तुमचे किती? 8 रुपये झाले. बरोबर. 1% म्हणजे तुमचा 8 रुपये फायदा झाला. 1% म्हणजे 8 रुपयाचा फायदा आहे. तर मग आता कुठली व्हॅल्यू आपण 100% पकडतो? कुठली व्हॅल्यू आपण 100% पकडतो? ग्राहीत म्हणजे 100% म्हणजे किती तुम्हाला काढता आलं पाहिजे. मग तिरका गुणाकार करा. या दोघांचा गुणाकार 100% म्हणजे तुमचं 800 रुपये होतील. ओके. तिरका गुणाकार केला तरी 800 रुपये होत. तर ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर आहे. सगळ्यांना समजलं? बोला रे, आता समजलं का नाही?